करू गोष्ट. हाय, मी मयूर चव्हाण फ्रॉम सुएज सायन्स अकॅडमी. आपण आज मॅट्रिक्स चॅप्टर बद्दल बेसिक कन्सेप्ट काही शिकणार आहोत आणि त्याच्यामध्ये लागणारे काही शॉर्टकट असेल सीईटी साठी, जेई साठी, ते देखील आपण बघणार आहोत. फर्स्ट वन, आपण मॅट्रिक्स बद्दल इंट्रोडक्शन बघून घेऊ. व्हॉट इज मीन बाय मॅट्रिक्स? मॅट्रिक्स म्हणजे काय असते? मॅट्रिक्स इज द अरेंजमेंट ऑफ नंबर्स in horizontal and vertical manner in the rectangular box. It is represented by capital letter A, B, C, D, and the numbers are arranged in rectangular boxes in horizontal and vertical manner. The horizontal arrangement is known as rows. Let's consider first row, second row, and third row. And vertical manner are known as column फर्स्ट, कॉलम सेकंड, कॉलम थर्ड. 11वी 12वी साठी 3 रो आणि 3 कॉलम मॅक्झिमम तुम्हाला एक्झाम साठी किंवा तुमच्या सिलेबस साठी मॅक्झिमम नंबर ऑफ 3 रो आणि नंबर ऑफ कॉलम किती असणार आहे? 3 असणार. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आपण जर ए मॅट्रिक्स जर कन्सिडर केला, याच्यामध्ये एलिमेंट्स काही असू शकतात, रिअल नंबर्स और इमेजिनरी नंबर देखील असू शकतात. -2, 3, 1, 5, 4, 0, 1/2 फ्रॅक्शन नंबर्स देखील असू शकतात. 3, 2 असे देखील असू शकतात. तर हे एक टिपिकल एक्झाम्पल आहे 3x3 मॅट्रिक्स. व्हॉट इज मीन बाय 3x3? मॅट्रिक्स, द ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय m/n or represented by m/n. What is m? M is the number of rows and n is number of column. In this example, there are 3 rows, R1, R2, and R3, and there are 3 columns, column 1, column 2, and column 3. First one, आपण 2x2 चे एक्झाम्पल बघणार आहे. मॅट्रिक्स मध्ये 11th आणि 12th साठी जर टिपिकली जर आपण बघितलं तर मॅट्रिक्स मध्ये आपल्याला मॅट्रिक्सचा इनव्हर्स खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्या इनव्हर्स साठी आपल्याला काय काय गोष्टी लागतात? बेसिकली जर इनव्हर्सचा फॉर्म्युला जर आपण बघितला तर ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. हा त्याचा बेसिक फॉर्म्युला आहे. म्हणजे इनव्हर्स मॅट्रिक्स जर काढायचा असेल तर आपल्याला 2 गोष्टींची गरज आहे, डिटर्मिनंट आणि ऍडजॉइंट. जर आपण 2x2 चं जर एक्झाम्पल घेतलं, इनव्हर्स हे फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सेस फाइंड आउट करता येतात, मीन्स 2x2 अँड 3x3. 2x2 चं जर एक्झाम्पल आपण घेतलं, इनव्हर्स ऑफ 2x2 matrix. Let's consider matrix A 1, 2, -4, 3. This is the 2x2 matrix and we have to find out the inverse of that matrix by adjoint method. हा जो फॉर्म्युला आहे तो आहे inverse of matrix by adjoint method. मग याच्यामध्ये इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागतात, डिटर्मिनंट लागतो आणि ऍडजॉइंट लागतो. फर्स्ट वन आपण डिटर्मिनंट बघू. डिटर्मिनंट 2x2 चा कसा फाइंड आउट करतात? 2x2 चा डिटर्मिनंट हा एकदम इझी वेने फाइंड आउट करता येतो. फक्त तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. फर्स्ट वन, तुम्ही फर्स्ट एलिमेंट टू लास्ट एलिमेंट तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. 1 × 3, 3. दोघांच्या मध्ये साइन आपण मायनस देणार आहे. अँड या दोघांचं तुम्ही जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 2 × -4 -8 होतात. दिस मायनस अँड दिस मायनस गेट +8. 3 + 8 इज इक्वल टू 11. डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स इज 11. हा डिटर्मिनंट 0 नाही आला पाहिजे. 0 जर आला तर तुम्ही इनव्हर्स मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट मध्ये नसतो. डिटर्मिनंट 0 नाही आला, देअरफॉर ए इनव्हर्स इज इन एक्झिस्ट. आणि एक्झिस्ट मध्ये आहे तर तो आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला डिटर्मिनंट आणि ऍडजॉइंटची गरज आहे. डिटर्मिनंट आपण फाइंड आउट केलेलाच आहे. आता राहतोय फक्त ऍडजॉइंट. ऍडजॉइंट जर बघितला तर बोर्ड मेथडने जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल, मी दोन्ही मेथड तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. बोर्ड मेथडने देखील कसं सॉल्व्ह करायचा आणि सीईटी किंवा जेई साठी तुम्हाला शॉर्टकट मेथडने पण प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते देखील सांगणार आहे. फर्स्ट आपण बोर्ड मेथडने बघू ऍडजॉइंट कसा फाइंड आउट केला जातो. तर त्या ऍडजॉइंट साठी आपल्याला लागतात कोफॅक्टर. कोफॅक्टर ऑफ
फर्स्ट एलिमेंट 1, कोफॅक्टर ऑफ सेकंड एलिमेंट 2, कोफॅक्टर ऑफ थर्ड एलिमेंट -4, कोफॅक्टर ऑफ फोर्थ एलिमेंट 3. मी तुम्हाला रो वाईज रिकमेंड करेल एलिमेंट घेण्यासाठी. फर्स्ट वन तुम्ही फर्स्ट रो मधले एलिमेंट सगळे लिहायचे, देन सेकंड रो मधले एलिमेंट लिहायचे, अँड इन द केस ऑफ 3x3 मॅट्रिक्स वी राईट द थर्ड एलिमेंट ऍट द लास्ट, थर्ड एलिमेंट्स ऑफ द थर्ड रो ऍट द लास्ट. पहिल्यांदा आपण पहिल्या रो मधले एलिमेंट जर कन्सिडर केले तर 1 2, फॉर 1 2, देन सेकंड रो -4 3, -4 3. याची एक टिपिकल मेथड आहे फाइंड आउट करण्याची कोफॅक्टर. तुम्ही सगळ्यांना काय करायचं, -1 -1 -1 -1 देऊन टाकायचे. हा फॉर्म्युला आहे. त्यांच्या पॉवरला देताना तुम्ही 1 + 1 1 + 2 2 + 1 2 + 2 हे लिहायचंच आहे. 2/2 चं कोणतंही एक्झाम्पल असू द्या, तुम्ही जर रो वाईज जर एलिमेंट लिहिले तर -1 च्या पॉवरला 1 + 1 1 + 2 2 + 1 2 + 2 हे लिहायचंच आहे. हे 1 + 1 1 + 2 2 + 1 2 + 2 काय असतात, तर 2/2 मॅट्रिक्स is typically represented by A11, A12, A21, A22. The first element is represented as number of row, and second digit or second number is denoted as a number of column. This element contains one element, means this element is lies in first row and first column. Second element contains 1 2 number, means this element lies in first row and second column. Similarly 2 1 second row first column, and last one is 2 2 means second row and second column. आणि आपण ह्याच डिजिटची इथे ऍडिशन करतो. फर्स्ट नंबरला आपण जर बघितलं तर A11 आहे म्हणून -1 ला पॉवर देतो आपण 1+. सेकंड नंबरला डिजिट आहे 1 2 म्हणून इथे आपण पॉवर देतो 1+2. थर्ड नंबरला आहे 2 1 म्हणून आपण देतो पॉवर 2+1, and last one number is 2 2, therefore we write the power 2+2. नंतर तुम्हाला काय करायचंय की फर्स्ट रो आणि ज्यावेळी तुम्ही फर्स्ट नंबरचा कोफॅक्टर काढणार आहे त्यावेळी तुम्ही काय करणार आहे, ज्याचा कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे त्याची रो आणि कॉलम काय करायचे आपल्याला कॅन्सल करायचे. त्याच्यासाठी फर्स्ट तुम्ही ज्यावेळी फ्रेशर असता त्यावेळी तुम्ही काय करायचं, साइडला मॅट्रिक्सचे एलिमेंट लिहून घ्यायचे 1 2 -4 3. तुम्हाला 1 चा कोफॅक्टर काढायचा आहे, मग तुम्ही 1 ची रो कट करा, रो मीन्स आडवी लाईन कट करा, 1 चा कॉलम कट करा, राहिलेला एलिमेंट कोण आहे 3, तो तुम्हाला इथे लिहायचा. सिमिलरली फॉर रिमेनिंग 3 एलिमेंट्स, याच्यामध्ये पण मी तुम्हाला ट्रिक सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की रिव्हर्स मॅनर मध्ये तुम्हाला जायचंय. म्हणजे काय, फर्स्ट एलिमेंट साठी कोफॅक्टर काढताना तुम्हाला लास्ट एलिमेंट लिहायचंय, सेकंड एलिमेंट चा कोफॅक्टर काढताना तुम्हाला सेकंड लास्ट एलिमेंट लिहायचंय. म्हणजे तुम्हाला क्लॉकवाईज मध्ये जर आपण जर कॅल्क्युलेशन करत असेल, कोफॅक्टर फाइंड आउट करत असेल 1 2 -4 3, तुम्हाला याला आपण मायनस म्हणतो, हे मायनस लिहित असताना तुम्हाला उलट जायचंय 3 -4 देन 2 and 1. हा एक शॉर्टकट आहे. आणि बेसिकली जर सांगायचं म्हणलं तर ते कसे फाइंड आउट करणार आहे, समजा मला -4 चा कोफॅक्टर फाइंड आउट करायचंय तर मी काय करणार आहे 1 2 -4 3, -4 ची रो कट करणार, -4 चा कॉलम कट करणार, रिमेनिंग नंबर इज 2, देअरफॉर मी -4 च्या पुढे काय लिहिले 2 लिहिले. ठीक आहे, इज इक्वल टू यांचं कॅल्क्युलेशन लिहा पुढे. यांचं कॅल्क्युलेशन काय असेल, इथं पण एक शॉर्टकट सांगणार आहे मी तुम्हाला. ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करत बसायचं नाही प्रत्येक वेळी. -1 + 1 किती येईल, -1 + 1 + 2 किती येईल, कारण प्रत्येक वेळी 1 + 1 1 + 2 2 + 1 2 + 2 येणारच आहे. त्यामुळे यांचे कॅल्क्युलेशन ठरलेले असतात. +1 -1 -1 +1. 2/2 साठी हे तुम्ही कंपल्सरी असं लिहायचंच आहे. इनटू नेक्स्ट नंबर ऍज इट इज लिहा 3 -4 2 1, आणि फायनल तुमचं कॅल्क्युलेशन असेल 1 × 3 3 -1 × -4 +4 -1 × 2 -2 आणि 1 × 1 1. आपल्या सगळ्या कोफॅक्टर निघलेले आहेत. आता आपल्याला फाइंड आउट करायचं सगळ्यात महत्वाचं काय, ए इनवर्स साठी आपल्याला डिटर्मिनंट लागत होता, डिटर्मिनंट आपण फाइंड आउट केला विच इज 11. नंतर आपल्याला ऍडजॉइंट लागतोय, ऍडजॉइंट साठी आपल्याला कोफॅक्टर लागत होते. ऍडजॉइंट तुम्ही कसा फाइंड आउट करणार आहे, तर ऍडजॉइंटचा आता आपण फॉर्म्युला लिहिणार आहे. ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू काय, ऍडजॉइंट ऑफ ए इज कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए, त्याचा करायचं तुम्हाला ट्रान्सपोज, कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. व्हॉट इज मीन बाय कोफॅक्टर मॅट्रिक्स, तर राईट डाऊन द कोफॅक्टर ऑफ इच एलिमेंट इन्स्टेड ऑफ दॅट एलिमेंट. म्हणजे काय, 1 च्या जागी तुम्हाला 1 चा कोफॅक्टर लिहायचा आहे.
आता आपण हे जे एलिमेंट लिहिलेले आहेत ते सिरियल वाईज लिहिलेले आहेत, रो वाईज लिहिलेले आहेत. मग तुम्ही कोफॅक्टर पण लिहिताना काय करा, रो वाईजच लिहा. फर्स्ट कोफॅक्टर 3, सेकंड कोफॅक्टर 4, थर्ड कोफॅक्टर -2, फोर्थ कोफॅक्टर 1. हा तुमचा कोफॅक्टर मॅट्रिक्स झाला. याचा तुम्हाला काय करायचं आहे, ट्रान्सपोज करायचं. ट्रान्सपोज म्हणजे काय, ट्रान्स मीन्स चेंज करणे, पोज मीन्स पोझिशन. तुम्हाला जर पोझिशन चेंज करायची मॅट्रिक्स मध्ये तर ती कशी करायची, मॅट्रिक्स मध्ये दोन स्पेसिफिकेशन आहेत, रो आणि कॉलम. तुम्हाला काय करावं लागेल, रोचं कन्व्हर्जन कॉलम मध्ये करावं लागेल, रोची पोझिशन कॉलम मध्ये करावं लागेल. म्हणजे काय की जी फर्स्ट रो आहे ती फर्स्ट कॉलम मध्ये लिहायची आणि जी सेकंड रो आहे ती सेकंड कॉलम मध्ये लिहायची. फर्स्ट रो होती तुमची 3 आणि 4, ते आपण फर्स्ट कॉलम मध्ये लिहिले, फर्स्ट कॉलम मध्ये. आणि सेकंड रो होती -2, 1, ते तुम्ही सेकंड कॉलम मध्ये लिहिले. दिस वन इज युअर ऍडजॉइंट. अँड फायनली ए इनवर्स इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला होताच 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. डिटर्मिनंट आपला आला होता 11 आणि ऍडजॉइंट आहे 3, -2, 4 and 1. बोर्डला जर तुम्हाला हा क्वेश्चन, ह्या टाइपचे जर क्वेश्चन आले तर तुम्हाला हे सगळं सॉल्व्ह करावं लागणारच. लक्षात आलं, कारण बोर्डला स्टेपला मार्क आहेत. स्टेप्स कोणत्या कोणत्या आहेत, कोफॅक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचं, डिटर्मिनंट तुम्हाला फाइंड आउट करायचं, ऍडजॉइंटचा फॉर्म्युला लिहायचा अँड देन इनवर्सचा फॉर्म्युला लिहून त्याच्यामध्ये काय करायचे, व्हॅल्यू पुट करायची. ठीक आहे. पण याचा शॉर्टकट जर बघितलं तर कसं आहे, शॉर्टकट लक्षात घ्या, हे आपण एका स्टेप मध्ये पण फाइंड आउट करू शकतो. स्टेट बोर्डला तुम्हाला एमसीक्यू ला देखील ऍडजॉइंट विचारला जातो 2/2 चा. त्यावेळी आपण ऍडजॉइंट जर काढायचं म्हणलं तर आता बघितलं तुम्ही, ऍडजॉइंट काढण्यासाठी तुम्हाला कोफॅक्टर मॅट्रिक्स काढावा लागतो. कोफॅक्टर मॅट्रिक्स साठी कोफॅक्टर काढावे लागतात. हे भरपूर आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. पण जर समजा तुम्हाला जर एमसीक्यू ला क्वेश्चन आला किंवा सीईटी ला आपल्याला जर क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना काही ठिकाणी आपल्याला ऍडजॉइंट लागतो 2/2 चा, तर त्यावेळी तुम्ही तो कसा फाइंड आउट करणार आहे, ए इनवर्स साठी डिटर्मिनंटचा कोणता शॉर्टकट नाही, डिटर्मिनंट तुम्ही डायरेक्टच काढायचं आहे. डिटर्मिनंटला आपल्याला असा पण जास्त वेळ लागत नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 1 × 3, 3 मायनस मायनस प्लस 8, 3 + 8 किती 11. डिटर्मिनंट आहेच, डिटर्मिनंटला कोणता शॉर्टकट नाही, पण ऍडजॉइंटला शॉर्टकट आहे. लक्षात घ्या, ऍडजॉइंट तुम्ही कसं फाइंड आउट करणार आहे, तर डायगोनल एलिमेंट आहेत ते तुम्हाला काय करायचे, इंटरचेंज करायचे. आता डायगोनल जर बघितलं तर मॅट्रिक्सला डायगोनल फक्त एकच डायगोनल आहे, तुम्ही हा डायगोनल घेऊ शकत नाही. मग इथे जर तुम्ही बघितलं तर डायगोनल एलिमेंट 1 आणि 3 आहेत. डायगोनल एलिमेंट 1 आणि 3 तुम्हाला इंटरचेंज करायचे. इंटरचेंज करायचे म्हणजे काय, 1 च्या जागी 3 ला, 3 च्या जागी 1 ला. आणि नॉन डायगोनल एलिमेंट जे आहेत त्यांचे साइन चेंज करायचे, ते इंटरचेंज करायचे नाहीत, त्यांचे फक्त साइन चेंज करायचे. हा +2 आहे तर तुम्ही लिहायचंय -2 आणि हा -4 आहे तर तुम्ही लिहायचंय +4. आणि तुम्ही जर बघितलं, हा ए इनवर्स आपण स्टेट बोर्ड मेथडने फाइंड आउट केलेला आहे आणि हा इनवर्स आपण शॉर्टकट मेथडने जर सॉल्व्ह केलेला आहे. दोघांचा आन्सर देखील सेम आलेला आहे. याच्यामध्ये स्टेट बोर्डला जर क्वेश्चन आला तर तुम्हाला ह्या प्रोसिजर सगळ्या लिहावे लागतील. आणि जर तुम्हाला एमसीक्यू ला जर क्वेश्चन आला किंवा सीईटी ला जर आपल्या कोणत्या स्टेपला जर लागत असेल तर तुम्ही डायरेक्ट हा शॉर्टकट काय करायचा, काय इथंच पुढे सांगू असं की आता आपण 3/3 बघणार आहे म्हणून. 15 मिनिटाच्या पेक्षा झालं असेल जास्त. हम्म 13 मिनिट त्याच्या आसपास म्हणलं झालं असेल. तर हा होता 2/2 चा मॅट्रिक्स आपण इनवर्स फाइंड आउट करायचा बघितला आपण, बाय स्टेट बोर्ड मेथड देखील आणि बाय शॉर्टकट मेथड देखील. ठीक आहे. आता आपण काय करणार आहे, 3/3 चा इनवर्स कसा फाइंड आउट करायचा, बाय स्टेट बोर्ड मेथड देखील आणि बाय शॉर्टकट मेथड देखील. प्रत्येक गोष्ट आपल्याला दोन्ही मेथडनी शिकावी लागेल. कन्सेप्ट तेच आहे, स्टेट बोर्डचेच कन्सेप्ट आपण शॉर्टकटला देखील यूज करणार आहेत. पण काही प्रॉब्लेमसाठी, काही कन्सेप्टसाठी आपल्याला शॉर्टकट्स आहेत, ते शॉर्टकट आपण काय करू शकतो, तिथे अप्लाय करू शकतो. लाईक प्रिव्हियस एक्झाम्पल, 2/2 च्या ऍडजॉइंट साठी तुम्ही एका स्टेप मध्ये म्हणलं तरी सुद्धा तुम्ही ऍडजॉइंट तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे.
Let's consider 3x3 example of 3x3 matrix. A is equal to -1 2 3 4 0 1 2 4 2. मॅट्रिक्स मध्ये तुम्ही काही एलिमेंट घेऊ शकता. फक्त तुम्हाला इनवर्सची जर प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला जो डिटर्मिनंट आहे तो फक्त 0 नाही आला पाहिजे. डिटर्मिनंट 0 आला तर तुम्ही तो इनवर्स फाइंड आउट करू शकत नाही. ठीक आहे. आता 3x3 चा डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करायचा आहे? 2x2 चा मॅट्रिक्स असू द्या नाही तर 3x3 चा मॅट्रिक्स असू द्या, फॉर्म्युला चेंज होत नाही. फॉर्म्युला इज सेम फॉर डिटरमाइन द A इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स. A इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट आणि ऍडजॉइंट ह्या दोन गोष्टी आपल्याला लागणारच आहेत. तर आपण डिटर्मिनंट कसा फाइंड आउट करणार आहे? डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 2x2 मध्ये इझी होतं, आपल्याला फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं होतं. 3x3 मध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन कोणाकोणाचं करणार आहे? तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या आपल्याला काय करायचं. फर्स्ट एलिमेंट आपल्याला ऍज इट इज घ्यायचं आहे. फर्स्ट एलिमेंट इज -1. त्याची तुम्ही काय करणार आहे? रो कट करणार आणि कॉलम कट करणार. रो आणि कॉलम कट केल्यानंतर आपल्याला हे 4 एलिमेंट राहतात. हे जे 4 एलिमेंट आहेत ते तुम्ही काय करायचे? त्या 4 एलिमेंटचं तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. फर्स्ट एलिमेंटची रो आणि कॉलम कट केल्यानंतर जे 4 एलिमेंट राहतात, हे 4 एलिमेंट राहत होते, या 4 एलिमेंटचं तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होईल? 0 × 2 0, दोघांच्या मध्ये साइन मायनस. 4 × 1 4. सेकंड नंबर नंतर घ्यायचा तुम्हाला, पण सेकंड नंबरचं साइन काय करायचं? तुम्हाला चेंज करायचं. तो पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्या, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह घ्या. सेकंड नंबर +2 आहे, आपण घेताना काय घेणार आहे? -2. रिपीट द प्रोसिजर. सेम काय करणार तुम्ही? 2 ची तुम्ही रो कट करणार, 2 चा तुम्ही कॉलम कट करणार. 2 ची रो आणि कॉलम कट केल्यानंतर तुम्हाला 4 एलिमेंट दिसतात. 4 2 1 2. जे तुम्हाला 4 एलिमेंट दिसतात त्यांचं तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 × 2 होईल 8, दोघांच्या मध्ये साइन मायनसच द्यायचे. 2 × 1 2. देन थर्ड एलिमेंट तुम्ही ऍज इट इज घ्या 3. म्हणजे फर्स्ट एलिमेंट आणि थर्ड एलिमेंट आपण जे साइन्स आहेत, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्यायचं. बट सेकंड नंबरचं साइन तुम्हाला चेंज करायचं. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्या, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह घ्या. सेम प्रोसिजर. 3 ची रो कट करा, 3 चा कॉलम कट करा. 3 ची रो आणि कॉलम कट केल्यानंतर तुम्हाला जे 4 एलिमेंट दिसतात त्या 4 एलिमेंटचं तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ते 4 एलिमेंट राहतात, पहिले 4 एलिमेंट, त्यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल? 4 × 4 16, दोघांच्या मध्ये साइन मायनस. 2 × 0 0. आणि यांचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं. 0 - 4 -4, -4 × -1 +4. 8 - 2 6, 6 × -2 -12. 16 - 0 16, 16 × 3 48. आता यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय होईल? 4 - 12 -8, -8 + 48 40. डिटर्मिनंट इज 40. ठीक आहे. डिटर्मिनंट निघाल्यानंतर आपल्याला लागतोय तो ऍडजॉइंट. तो ऍडजॉइंट कसा फाइंड आउट करायचा? आपण ऍडजॉइंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला माहिती की ऍडजॉइंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कोफॅक्टर्स लागतात प्रत्येक एलिमेंटचे. प्रिव्हियस एक्झाम्पल 2x2 चं होतं. प्रिव्हियस एक्झाम्पलला आपण 4 कोफॅक्टर काढले होते, इथं आपल्याला 9 कोफॅक्टर्स काढायचे. मी डिटर्मिनंट इथं साईडला लिहून ठेवतो कारण कोफॅक्टरला आपल्याला भरपूर जागा लागणार आहे, आणि हे इरेज करतो. ठीक आहे. डिटर्मिनंट आपला 40 आलेला आहे. ठीक आहे. आता आपण कोफॅक्टर काढू. शॉर्टकट मध्ये लिहितो. कोफॅक्टर ऑफ -1, कोफॅक्टर ऑफ 2, कोफॅक्टर ऑफ 3, कोफॅक्टर ऑफ 4, कोफॅक्टर ऑफ 0, कोफॅक्टर ऑफ 1, कोफॅक्टर ऑफ 2, कोफॅक्टर ऑफ 4, कोफॅक्टर ऑफ 2. 2x2 मध्ये जे मी सांगितलं होतं की तुम्ही रो वाईज एलिमेंट घ्या. रो वाईज म्हणजे काय? फर्स्टली तुम्ही फर्स्ट रो मधले एलिमेंट घ्या. -1 2 3, -1 2 3. देन तुम्ही सेकंड रो मधले एलिमेंट घ्या. 4 0 1, 4 0 1. देन तुम्ही थर्ड रो मधले एलिमेंट घ्या. 2 4 2, 2 4 2. 2x2 ला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं -1 -1 सगळीकडे लिहायचंय. सेम तसंच काय करायचं यांना? -1 -1 -1 सगळीकडे -1 द्यायचं. त्याच्यानंतर -1 ला आपण पॉवर दिला होता 2x2 मध्ये. 1 + 1 1 + 2, 2 + 1 2 + 2. तसं 3x3 मध्ये आपल्याला 3 एलिमेंट आहेत, त्यामुळे तुम्हाला पॉवर देताना कसे द्यावे लागणार? 1 + 1 1 + 2 1 + 3.
2 + 1 2 + 2 2 + 3 3 + 1 3 + 2 3 + 3. हे स्टेट बोर्डची मेथड आहे ही. शॉर्टकट मेथड आपण याच्यानंतर बघणारच आहे. स्टेट बोर्डला तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करावंच लागणार आहे. कोफॅक्टर काढत असताना लक्षात घ्या 2/2 मध्ये आपण रो कॉलम कट केल्यानंतर एकच एलिमेंट राहायचा आणि तो एक एलिमेंट आपण ऍज इट इज घ्यायचो. इथे तसं होत नाही मुलांना. इथे तुम्ही रो आणि कॉलम कट केल्यानंतर तुम्हाला 4 एलिमेंट राहतात. त्या 4 एलिमेंटचं तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. फर्स्ट एलिमेंटचा कोफॅक्टर काढत असताना स्टार्टिंगला तुम्हाला सवय लागेपर्यंत तुम्ही साईडला काय करायचं, इथे मॅट्रिक्स लिहून ठेवायचं. ठीक आहे. मला -1चा कोफॅक्टर काढायचा तर -1 ची रो कट करायची, -1 चा कॉलम कट करायचा. -1 ची रो आणि -1 चा कॉलम कट केल्यानंतर जे 4 एलिमेंट राहतात ते आपण काय करायचं, त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 4 एलिमेंट आपल्याला दिसतात हे राहतात, त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करू. 0 × 2 0 4 × 1 4. ठीक आहे. फर्स्ट 3 एलिमेंटचे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण डिटर्मिनंट मध्ये काढलेच असतात, तिथून तुम्ही कॉपी पेस्ट केली तरी चालते. 2 चा कोफॅक्टर काढायचा आपल्याला. 2 चा कोफॅक्टर काढायचं, मग 2 ची रो कट करा, 2 चा कॉलम कट करा. 2 ची रो आणि 2 चा कॉलम कट केल्यानंतर आपल्याला दिसतात हे 4 एलिमेंट राहतात. 4 2 1 2. 4 2 1 2 चा तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 4 ने 2 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 8 होईल. -2 × 1 2. देन थर्ड एलिमेंटचा आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करायचं, म्हणजे 3 चा कोफॅक्टर फाइंड आउट करायचा. 3 ची रो कट करा, 3 चा कॉलम कट करा. तुम्हाला 4 एलिमेंट दिसतात, त्या 4 एलिमेंटचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. 4 × 4 16 -2 × 0 0. फोर्थ एलिमेंटचा आपण कोफॅक्टर फाइंड आउट करत असताना आता फर्स्ट रोला काही जास्त प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम येतात सेकंड रोला, जरा थोडंसं आपल्याला इमॅजिनेशन पॉवर जास्त पाहिजे. 4 ची रो कट केली, 4 चा कॉलम कट केला, तर तुम्हाला 4 एलिमेंट कोणते दिसतात, वरचे 2 एलिमेंट दिसतात आणि थर्ड रो मधले 2 एलिमेंट दिसतात. तर त्यांचं तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. 2 × 2 4, दोघांच्या मध्ये साइन मायनस. 3 × 4 12. 0 चा कोफॅक्टर काढायचा. 0 चा कोफॅक्टर म्हणजे सेंट्रल एलिमेंट, त्याचा रो कट कॉलम कट. 4 एलिमेंट दिसतात राहिलेले, 1 2 3 4. 4 कॉर्नर एलिमेंट राहतात, त्या 4 कॉर्नर एलिमेंटचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. -1 × 2 -2, दोघांच्या मध्ये साइन मायनस. 2 × 3 6. भरपूर प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर, प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हे लिहायची पण गरज नाही, कट करायची पण गरज नाही. एक्झाम्पल मध्ये बघितल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिक इमॅजिनेशननीच तुम्ही काय करू शकता, रो कॉलम कट करून रिमेनिंग 4 एलिमेंटचं क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकता. 1 चा तुम्हाला आता कोफॅक्टर फाइंड आउट करायचं. 1 ची रो कट करा, 1 चा कॉलम कट करा. 1 ची रो आणि 1 चा कॉलम कट केल्यानंतर फर्स्ट रो मधले 2 एलिमेंट राहतात, लास्ट रो मधले 2 एलिमेंट राहतात, त्यांचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. -1 × 4 -4, दोघांच्या मध्ये साइन मायनस आणि 2 × 2 4. आता लास्ट रो राहिली आपली. लास्ट रो मधले 2 चा कोफॅक्टर काढायचा आहे. 2 ची रो कट, 2 चा कॉलम कट. राहिलेल्या 4 एलिमेंटचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला दिसतात 4 एलिमेंट. 2 × 1 2, दोघांच्या मध्ये साइन मायनस. 0 × 3 0. सेकंड लास्ट एलिमेंट 4 ची रो कट केली, 4 चा कॉलम कट केला. हे 2 एलिमेंट राहतात, पुढचे 2 एलिमेंट राहतात, त्यांचं तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. एकच प्रोसिजर आपल्याला 9 वेळा करायची. रो कट करायचं, कॉलम कट करायचं, रिमेनिंग एलिमेंटचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. -1 × 1 -1, फक्त टाइम कन्झ्युमिंग प्रोसिजर आहे, पण स्टेट बोर्डला आपल्याला ऑप्शन नाही, हे तुम्हाला लिहावंच लागणार आहे. 4 × 3 12. देन लास्ट एलिमेंट 2 ची रो कट केली, 2 चा कॉलम कट केला. 4 एलिमेंट राहतात, त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. -1 × 0 0, दोघांच्या मध्ये साइन मायनस. 4 × 2 8. आता यांचं आपल्याला करायचं कॅल्क्युलेशन. यांचं कॅल्क्युलेशन कसं करायचं लक्षात घ्या. इज इक्वल टू, जसं 2/2 मध्ये मी सांगितलं होतं, ऑर्डर ठरलेली होती +1 -1 -1 +1 4 एलिमेंट साठी. तसं इथे तुम्हाला 9 एलिमेंट आहेत, ह्या 9 एलिमेंट मध्ये पण अरेंजमेंट ठरलेली +1 -1 +1 -1 +1 -1 +1 -1 +1. हे जे अरेंजमेंट एकदम इझी आहे, तुम्हाला अल्टरनेट +1 -1 +1 -1 लिहायचे. हे कॅल्क्युलेशन आहेत -1 च्या पॉवरचे. पुढचं आपलं कॅल्क्युलेशन राहते ते लिहावं लागेल आपल्याला, आणि नंतर तुम्हाला एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर यातली एखादी स्टेप तुम्ही स्किप करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. 0 - 4
-4, 8 - 2 6, 16 - 0 16, 4 - 12 -8, -2 - 6 -8, -4 - 4 -8, 2 - 0 2, -1 - 12 -13, 0 - 8 -8. आणि फायनली तुम्ही काय करायचं, यांचं कॅल्क्युलेशन करायचं. यांचं कॅल्क्युलेशन पण एकदम इझीच आहे. 1 × -4 -4. हे कॅल्क्युलेशन करत न बसता तुम्ही अल्टरनेट काय करायचंय, एक एलिमेंट ऍज इट इज घ्यायचंय, दुसऱ्या एलिमेंटचं साइन चेंज करायचं. म्हणजे फर्स्ट एलिमेंट -4 ऍज इट इज घेतला, त्या सेकंड एलिमेंटचं तुम्हाला साइन चेंज करायचं, +6 होईल -6. थर्ड एलिमेंट ऍज इट इज घ्या, फोर्थ एलिमेंटचं साइन चेंज करा. फिफ्थ एलिमेंट ऍज इट इज घ्या, 6 एलिमेंटचं साइन चेंज करा. 7 एलिमेंट ऍज इट इज घ्या, 8 एलिमेंटचं साइन चेंज करा. आणि 9th एलिमेंट ऍज इट इज घ्या. दिस वन युअर कोफॅक्टर्स ऑफ 9 एलिमेंट. आता कोफॅक्टर निघाल्यानंतर तुम्ही ऍडजॉइंट जर काढायचा म्हणला तर ऍडजॉइंटचा फॉर्म्युला काय, ऍडजॉइंटचा फॉर्म्युला आहे कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. मग तुम्हाला इथं कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहावा लागेल. कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्याच्या त्याच्या जागी ज्याचा त्याचा कोफॅक्टर लिहायचा. ठीक आहे. मग आपण एलिमेंट लिहिताना 9 एलिमेंट लिहिलेले, ते लिहिताना आपण रो वाईज लिहिले. पहिल्यांदा फर्स्ट रो मधले एलिमेंट लिहिलेत, नंतर सेकंड रो मधले लिहिलेत, नंतर थर्ड रो मधले लिहिले. कोफॅक्टर पण लिहिताना तसेच लिहा. पहिल्यांदा पहिल्या रो मधले कोफॅक्टर लिहा, -4 -6 +16. त्यानंतर सेकंड रो 8 -8 +8. आणि थर्ड रो मध्ये 2 13 -8. हे झाला कोफॅक्टर मॅट्रिक्स. त्याचा आपल्याला करायचं ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे मगाशी सांगितलं तुम्हाला, रोचं कन्व्हर्जन कॉलम मध्ये करा. फर्स्ट रो जी आहे ती फर्स्ट कॉलम मध्ये लिहा, -4 -6 16, -4 -6 16. सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये लिहा, 8 -8 8. थर्ड रो थर्ड कॉलम मध्ये लिहा, 2 13 -. हा झाला तुमचा ऍडजॉइंट. आणि जर तुम्हाला इनव्हर्स काढायचा असेल तर A इनव्हर्स इज इक्वल टू फॉर्म्युला आपला आहे 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. डिटर्मिनंट आपण काढलेला होता, डिटर्मिनंट इज 40, तो आपण आहे तसंच लिहू. आणि ऍडजॉइंटच्या जागी ऍडजॉइंटची व्हॅल्यू लिहू. व्हॉट इज ऍडजॉइंट, -4 8 2 -6 -8 13 16 8 -. हा आहे तुमचा इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड स्टेट बोर्ड साठी. स्टेट बोर्डला जर तुम्हाला असं जर क्वेश्चन आला फाइंड द A इनव्हर्स, तर तुम्हाला ह्या मेथडने काय करावं लागेल, प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. ठीक आहे. याच्यानंतर आपण याचा एक शॉर्टकट बघणार आहे की हा इनव्हर्स आपण शॉर्टकटने पण कसा काढू शकतो. सीईटीला क्वेश्चन्स पडलेले आहेत, A इनव्हर्स तुम्ही शॉर्टकट मेथडने काढायचे. फॉर्म्युला तर काय चेंज होत नाही, लक्षात घ्या. फॉर्म्युला तर आहे तसंच राहणार आहे. त्यासाठी आपल्याला क्वेश्चन ऍज इट इज ठेवावा लागेल. बाकीचं इरेज करू आपण. आणि आन्सर क्रॉस चेक साठी आपण आपला आलेला आन्सर ऍज इट इज टू, हे आपला आन्सर आलं पाहिजे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डिटर्मिनंटला काही शॉर्टकट नाही, डिटर्मिनंट आपण ऍज इट इज लिहिला. डिटर्मिनंट 40 आपण बेसिक मेथडने जसा फाइंड आउट करतो तसा फाइंड आउट करायचंच आहे. पण आता मेन राहतोय विषय ऍडजॉइंट. ऍडजॉइंट कसा काढायचा आहे तर लक्षात घ्या, ऍडजॉइंट काढत असताना आपण काय करणार आहे, फर्स्ट वन तुम्ही मॅट्रिक्स ऍज इट इज लिहून घ्यायचं. 3/3 चा ऍडजॉइंट फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट वन मॅट्रिक्स ऍज इट इज लिहून घ्यायचं. नंतर तुम्हाला काय करायचंय, पहिले जे दोन रो आहेत ते रिपीट आहे तसेच लिहायचे. फर्स्ट रो -1 2 3, सेकंड रो 4 0 1. नंतर काय करणार, जसं तुम्ही फर्स्ट दोन रो रिपीट केलेत तसेच फर्स्ट दोन कॉलम रिपीट करा. म्हणजे -1 4 2 -1 4 आणि सेकंड कॉलम 2 0 4 2 0. 3/3 चा कन्व्हर्जन आपण 5/5 मध्ये आणलेले. नंतर आपण काय करायचंय, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम काय करायचं, कॅन्सल करून टाकायचं. म्हणजे 3/3 चं कन्व्हर्जन 5/5 मध्ये, 5/5 चं कन्व्हर्जन परत 4/4 मध्ये. आणि नंतर आपण याचा ऍडजॉइंट लिहिणार आहे. लक्षात घ्या, डिटर्मिनंट आपला 40 ऍज इट इज आपण मेन मेथडने काढणारच, बेसिक मेथडने. आपल्याला ऍडजॉइंट चेक करायचा का बरोबर आहे का तो. ऍडजॉइंट कसा करायचा लक्षात घ्या. तुम्हाला हे जे एलिमेंट दिसतात 4/4 चे, त्यांच्यामध्ये तुम्हाला फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. बघा, 0 × 2 0 -4 × 1 4. 0 -4 काय होईल, -4. फर्स्ट एलिमेंट इथं पण -4 आला होता, इथं पण -4 आला, म्हणजे आपला फर्स्ट एलिमेंट बरोबर आहे.
त्याच्यानंतर कंटिन्युअसली तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ह्याच 4 पासून तुम्ही कंटिन्यू करा. 4 3 जा 12, 2 2 जा 4. मग 12 मायनस 4, 12 मायनस 4 होतात 8. आपण कॅल्क्युलेशन करताना कॉलम मध्ये करतोय, पण लिहिताना तुम्ही रो मध्ये लिहायचे, किंवा कॅल्क्युलेशन करताना रो मध्ये करा, लिहिताना तुम्ही कॉलम मध्ये करा. ठीक आहे. 8, कारण आपला ऍडजॉइंटचा फॉर्म्युलाच आहे की तुम्ही ट्रान्सपोज करायचं. ठीक आहे. त्यानंतर कंटिन्युअसली 2 इंटू 1 2, 0 इंटू 3 0, 2 मायनस 0 2. इथलं कॅल्क्युलेशन झाले. -482, आपलं पण -482 आले. सिमिलरली परत एकदा तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन कंटिन्युअसली करा. 1 इंटू 2 2, 2 इंटू 4 8, 2 मायनस 8 -6. सिमिलरली -2 -6, -2 -6 -8. सिमिलरली 12 मायनस मायनस, आता इथं बघा इथं मायनस आहे ऑलरेडी, त्यामुळे मायनस मायनस प्लस होईल. 12 मायनस मायनस प्लस 1 म्हणजे 13. आणि लास्ट कॉलम मध्ये कॅल्क्युलेशन केलं तर 16 मायनस 0 16, 4 मायनस आणि हे मायनस 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 प्लस होतील. 4 मायनस मायनस प्लस 4 म्हणजे 8 होतील. अँड 0 मायनस 8 मायनस. आता हा जर तुम्ही ऍडजॉइंट चेक केला आणि हा ऍडजॉइंट केला तर आपला इक्वली येतोय. लक्षात घ्या. -4 8 8 2 2, -6 -8 13 सेम आहे. 16 8 -8 16 8 -8. म्हणजे तुम्ही ह्या मेथडने काय करू शकता, ऍडजॉइंट जो आहे तो लवकरात लवकर काढू शकता. जर तुम्हाला सीईटीला आला, एमसीक्यूला आला तर तुम्ही ह्या मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. तर हे आहेत शॉर्टकट. 2x2 ने इनवर्स फाइंड आउट करायचे आणि 3x3 चा मॅट्रिक्सचा पण इनवर्स फाइंड आउट करायचा. त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा. थँक्यू. हो.